बऱ्याचदा मुलांच्या आवडीचं काही बनवायचं असेल तर बऱ्यापैकी ते अनहेल्दी असतं. ते हेल्दी कसं बनवता येईल याचा आपला नेहमी विचार चालूच असतो. आज मी इथे मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्याचा जो डबा द्यावा लागतो त्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. मुलांना 100% आवडेल आणि पूर्णपणे हा पौष्टिक आहे. तर त्यासाठी इथे मी खजूर घेतलेले आहेत. यामध्ये बिया आहेत, त्यामुळे त्या बिया मी अगोदर काढून घेते आणि हे बारीक कापून घेते. हे मिक्सरला लावणार आहे, त्यामुळे बारीक कापून घेतलंय. बऱ्याचदा मिक्सरला लोड येतो, मिक्सर फिरत नाही, त्यामुळे असं चिरून घेतलं की ते लगेच बारीक होतं. जवळपास पाऊण कप मी हे खजूर घेतलेत. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि इथे ओट्स घेतलेत अर्धा कप, ते यामध्ये घालायचे आहेत. बारीक रवा अर्धा कप घेतलाय, तो यामध्ये घातला आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. यामध्ये पाणी दूध असं काहीच घातलं नाही, असंच आहे असंच मिक्सरला मी इथे हे सगळं फिरवून घेतलंय. छान एकसारखं करून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी कोको पावडर घालते. ही मी अंदाजेच घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती घालू शकता. 2 चमचे यामध्ये मी घातली आहे. कोको पावडर असेल तर थोडं चॉकलेटचा फ्लेवर असेल तर मुलांना ते अजून खायला आवडतं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं साहित्य. यामध्ये आता 3 चमचे तूप घालायचं आहे आणि हे तूप सगळं चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तूप या मिश्रणाला चांगलं चोळून घेतल्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे. पाव टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा म्हणजेच आपला खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे आणि हे कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा सगळा चांगला यामध्ये मिक्स झाला पाहिजे. यामध्ये गुठळ्या ज्या काही तुपामुळे झाल्या असतील त्या चांगल्या मोडून घ्यायच्या. एकसारखं छान असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आता दूध घालायचं. इथे मी सुरुवातीला अर्धा कपच दूध घेतलंय, थोडंसं घातलं आणि मिक्स करून बघतीये. लागलं तर अजून घालायचं आहे आपल्याला. बाकीचं राहिलेलं सगळं दूध यामध्ये घालण्याची गरज आहे, ते देखील मी घातलेलं आहे. अंदाज घेत घेत यामध्ये दूध घालायचं आहे. अजून पण हे मिश्रण थोडंसं दाटसर असं आहे, अजून थोडं दूध यामध्ये लागणार आहे. तर अजून पाव कप दूध मी यामध्ये घालणार आहे. हे परत एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालंय. यामध्ये आता गुठळ्या अजिबात नाही आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित झालंय, जास्ती सैलसर नाही आहे आणि खूप दाटसरही नाही आहे. अशा पद्धतीचं हे तयार झालंय. आता हे पॅनकेक याचे मी या सँडविच मेकरमध्ये बनवते. त्यासाठी पहिल्यांदा हे याला तूप लावून घेते. दोन्ही बाजूला याला तूप लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये एका बाजूला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. जास्ती एकदम न घालता थोडंसं मिश्रण आधी घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पसरून घ्यायचं. हे शिजत असताना अजून थोडंसं फुगतं, त्यामुळे पूर्ण गच्च भरून यामध्ये घालायचं नाही आहे, थोडीशी स्पेस ठेवायची. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि याला झाकण लावायचं. आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅस अगदी लो हीटवरती ठेवायचं आहे. गॅस थोडा मोठा झाला तर आतून कच्चं राहील आणि त्याची तळाची बाजू आहे ती करपून जाईल. हवं तर तुम्ही जो छोटा गॅस असेल त्यावरती अगदी बारीक करून तुम्ही हे ठेवू शकता. एक बाजू भाजली की याला पलटवून याची दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. एक बाजू भाजली आहे का ती मी ओपन करून बघितली तर अगदी सुंदर अशी या बाजूनी हे भाजलेली आहे. दोन्ही मी इथे पॅनकेक बनवून घेतले. तुमच्याकडे जर असं सँडविच मेकर नसेल तर प्लेन तुम्ही तव्यावरती पण बनवू शकता. दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलं. वरून थोडासा मी मध घालते. मुलांना पटकन काय बनवायचं, तेही पौष्टिक असलं पाहिजे, असं काही विचार आला तर हे बनवू शकता. कसं वाटलं हे हेल्दी पॅनकेक मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.